राम कृष्ण हरी नर्मदे यार, हर नर्मदे, राधे श्याम, सीताराम, जय हनुमान. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आज दिवस आहे 35 दिनांक 26 डिसेंबर 2025. आज 35वा दिवस आहे. गेले महिन्याला वर दिवस झालेत. अजून जरी दिवस शेष असले परंतु आनंद हा नित्याने वाढतोय. सगळे परिक्रमाशी चालतात एकदम रांगेमध्ये नामस्मरण करत. आश्रम बदलतोय, गाव बदलतोय, तालुका बदलतायत, जिल्हे बदलत आहेत, राज्य पण बदलत आहे. 3600 किलोमीटरची वाट आहे. 3600 किलोमीटर का आकडा लहान नाही महाराज. संपूर्ण साधारण 4 महिने नर्मदा परिक्रमाला पायी लागतात. 4 महिन्याची नर्मदा परिक्रमा का 25-30 20-25-30 याचं टार्गेट आहे. साधारण 25 किलोमीटर तरी चाललं पाहिजे दररोज. सुरुवातीला 15 दिवस 15-20 सुरुवातीला थोडा पिकअप कमी घ्यायचा. नंतर तो थोडा वाढत आपलं जे शरीर आहे हे शरीराला ऑटोमॅटिक वळण पडतं आणि मग त्याला सराव झाला का मग आपाप ते पाय काय करतात, चालता येते. नाही तर लोक काय करतात, सुरुवातीला घाई करतात. बडवाणी किंवा शुलपाणीमध्येच लोक काय होतात, घाईला येतात, थकतात. कोणाच्या गुडघ्यामध्ये चमका, कोणाच्या घोट्यामध्ये चमका, कोणाचं शरीर अस्वस्थ होतं. मग म्हणता येत ना अति घाई आणि संकटात नाही. मग तिथूनच त्यांना ते काय होते, घराची वाट करावं लागते. याच्याकरता नर्मदा परिक्रमा करता असताना सुरुवातीला अजिबात घाई करायची नाही, एकदम शांत चालायचं. 15 किलोमीटर जरी चाललं तरी काही अडचण काहीच नाही. 15-20 4 महिने 4.5 महिने लागतील याच्यापेक्षा काय. परंतु घाई करायची नाही सुरुवातीला. मग सुरुवातीला थोडं शांत चाललं, 15-20 10-15-20 असं किलोमीटर चाललं. त्यानंतर शुलपाणी लागते. शुलपाणीमध्ये एकदम शांतमध्ये चालत आहे. कारण का चढ उतार आहे, पर्वतरांग आहे, शुलपाणीची झाडी, चढायचे उतरायचे सोपं नाही महाराज. त्याच्याकरता 15-20 किलोमीटर अंतर धरायचं. एकदा शुलपाणी पार केली, गुजरात राज्यात आलो का मग सपाट भाग लागतो. मग सपाटीमध्ये ऑटोमॅटिक काय होतं, शुलपाणी एकदा बाहेर आलं का शरीर काय होतं, पिळदार होतं. पिळदार झाल्यामुळे मग काय होतं, शरीर ऑटोमॅटिक चालतं. यात हे मशीनच आहे आपलं शरीर, म्हणजे काही मशीनच. आणि तुम्ही शरीराला जसं वळण लावशील तसं आहे महाराज. ऊन, वारा, थंडी, हवा, गारवा, थंड पाणी, स्नान, हे सगळं याला वळण लावल्यावर आहे. तुम्हाला असं महाराज हिमालयामध्ये सुद्धा साधू महात्मे तपश्चर्या करतात का, त्यांचं शरीर काही कणखर बनलेलं असतं, वळण लागलेलं असतं. म्हणून हे त्या नर्मदा परिक्रमामध्ये सुद्धा सुरुवातीला घाई करायची नाही कुठलीच. शरीर काय होतं, कणखर होतं आणि चालल्याला मजबूत होतं. म्हणून अशा प्रकारे ही वाट आहे नर्मदा मैया सांभाळणारी. जिथं अन्न मिळेल, चांगलं जेवण मिळेल, तिथे नर्मदाची कृपा म्हणायची. जिथं समजा भातावरच राहावं लागतं, कधी डाळ भातावर किंवा खिचडीवर, नर्मदा मैयाची इच्छा म्हणायची. म्हणून सतत अशा प्रकारे आनंदित राहणे शिकावं लागतं नर्मदा परिक्रमामध्ये. तशी नर्मदा परिक्रमा 1 निरंजन, 2 सुखी आणि 3 खटपट, 4 दुःखी. का तर परिक्रमा ही एकल्याचीच आहे. निरंजन तो स्वातंत्र्य असतो, नामस्मरणाला स्वातंत्र्य, पुढे चालायला स्वातंत्र्य, सगळे स्वातंत्र्य असते. पण चला, मी एक अनुभव घेतला का आता आपली तर सहज झाले परिक्रमा, व त्या बी नाही झाले तर निधन आपल्याबरोबर येणारी माता माऊली असतील, पुरुष वर्ग असेल, त्यांची होते ना कोणामुळं होईना पण निमित्त मी, परत त्यांची होणं महत्त्वाची. का परत महाराज आपल्या आयुष्यामध्ये परत हे अशा गोष्टी होत नाही. या गोष्टी एकदाच होत असतात. आता बरेचसे जवळ सौम्य अकोला तालुक्यातून जवळजवळ 50-60 लोकांच्या नर्मदा परिक्रमा पूर्ण पैदल झालेत. नर्मदा मैयाने करून घेतले ते. पण असा पहिला सुरुवातीला संयम धरावा लागतो. तुकोबराने म्हणतात, धीर तो कारण साह्य होतो नारायण. पहिला धीर धरावा लागतो. धीर धरला का मग या गोष्टी काय होतात, मी सहज होतात. बघा, ही मी मुद्दाम तुम्हाला व्हिडिओ बनवले. ही वाट एकांतातली. पुढं मागं आमच्या माता भगिनी चालतायत. मागं सुद्धा आपले पंढरपूर बाबा आहे, परळकर बाबा आहे. सुखात आहे, कोणी कोणासंग बोलत नाही, काय नाही. हे तुरीचे झाड आहे, कपाशीचे झाड आहे, हे बोरी आहे, बोरींचं उभं पीक आलेलं आहे. परंतु थंडीमध्ये 35 दिवसामध्ये 30% परिक्रमा आता जवळजवळ झालेली आहे. राहिलेली 70% नर्मदा मैया अगदी सुखात आणते. कोणाला काही आदर नाही, काही नाही, काही दुखलं भागलं शिंदे तरी सुखाची निद्रा लागल्या. झोप ही मात्र खूप महत्वाची महाराज. 5 तास आराम झालाच पाहिजे. आणि मग एकदा सुखाची निद्रा, सुखाची झोप झाली
का तो त्याची परिक्रमा सक्सेस आहे. आता मागले जे शूलपाणी झाडी पार केली, आता पुढे एक मांडवगड आहे, चढायचं आणि उतरायचं आहे. असं म्हणतात का नर्मदा परिक्रमामध्ये या 2 वाटा, एक शूलपाणी झाडी आणि मांडवगड, ज्यांनी चढला उतरला त्याची परिक्रमा काय सक्सेस आहे. शेवटी नर्मदा मायाची इच्छा असते, तिची कृपा झाली तर त्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आता हा मुद्दा व्हिडिओ बनवलेला आहे. हर हर नर्मदे, हर कृष्ण हरी नर्मदे.